नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलूया की एका रोबोटिक सर्जरीमध्ये रोबोट कशा प्रकारे ऑपरेशन करतो। एका रोबोटिक सर्जरी सेटअपमध्ये सर्वात महत्त्वाचा असतो हा सर्जन कन्सोल। यावर बसून हँड कंट्रोलर्सच्या माध्यमाने सर्जन ऑपरेशन करतो आणि तो जी मूवमेंट करून राहिला ती शरीरात करणारा आर्म म्हणजे रोबोटिक आर्म हा जो पार्ट आहे हा शरीरामध्ये जातो आणि ऑपरेशन करतो। दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे। सर्जन जेव्हा या कन्सोलवर बसलेला असतो तसा कम्फर्टेबली बसून ऑपरेशन करू शकतो। एका ऑपरेशन थिएटरमध्ये सर्जन बाजूला बसलेला असतो, पण ऑपरेशन इथे पेशंटवर चालत आहे रोबोटिक्स आर्म्सद्वारा। अशा प्रकारे छोटे छोटे होल नी ते इन्स्ट्रुमेंट्स आतमध्ये जातात आणि पोटामध्ये ऑपरेशन करतात। या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की सर्जन कम्फर्टेबली चेअरवर बसून ऑपरेशन करून राहिला। मग कितीही तास ऑपरेशन चालव सर्जन रिलॅक्स्ड असतो आणि या मूवमेंटमुळे तो जास्त प्रिसिजन आणि जास्त ॲक्युरेसीनी ऑपरेशन करू शकतो। धन्यवाद।